न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नेवासा विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेब मुरकुटे हे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवित आहेत। यावेळी बाळासाहेब मुरकुटे हे मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत। यावेळी बोलताना माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले की विरोधकांचा कोणत्याही विकास कामाबद्दल चर्चा न करता फक्त टीका करणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे। तसेच आम्ही 5 वर्षांमध्ये विकास कामे केली, त्या विकास कामांची पोचपावतीच आमच्या सोबत आहे। विरोधकांनी मागील 5 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही। तसेच ऊसाचे 500 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे त्यांनी कट केले आणि तेच पैसे आज प्रचारामध्ये वापरत आहेत। तसेच मुरकुटे यावेळी म्हणाले की दोघेही साखर सम्राट असून साखर सम्राटांविरुद्ध सर्वसामान्य अशी लढत आहे। तसेच घुलेंच्या कारखान्यावरती लंगे हे संचालक असून गडा घुले लंगे हे सक्के मावस भाऊ आहेत। तसेच प्रहार जनशक्ती पक्षाकडून मी जनतेच्या आग्रहास्तव लढत आहे। आम्हाला बच्चू कडू यांनीही मोठा आधार दिला आहे। ही निवडणूक मी विजयी होणार असा विश्वास मुरकुटे यांनी बोलताना व्यक्त केला। साधे आपल्याला प्रचार फेरीसाठी आणि नेवासा विधानसभेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बॅच चिन्हावरती निवडणूक लढवत आहे। आज ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि या सर्व प्रक्रियेमध्ये आम्हाला जनतेने अत्यंत उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे। लोकांची कार्यकर्त्यांचं हा जो उत्साह आहे तो निश्चितच आम्हाला विजयापर्यंत घेऊन जाणार आहे आणि या तालुका परिवर्तन करणारा हा तालुका आहे। निश्चितच उद्याच्या या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे घडणार आहे आणि प्रश्नपत्रांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी ही ताकद विरोधकांची जी ताकद आहे सक्षम करण्यासाठी जीवन ठेवण्यासाठी जनता ही या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाला या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवणार आहे। भविष्यामध्ये आता नेवासा तालुक्यामध्ये कोणाकोणाच्या सभा होणार व काय काय रणनीती पुढची आपली प्रचार सभेची असणार आहे? आमदार बच्चू कडू साहेबांची 15 तारखेला दुपारी 3 वाजता सोने येथे जाहीर सभा होणार आहे। त्यानंतर खासदार राजू शेट्टी साहेबांची ठिकाणा येथे सभा होणार आहे आणि सांगता सभा जी नेवासा येथे आमदार बच्चू कडू साहेबांची 17 तारखेला होणार आहे। कसं काय विरोधकांकडे जे राजकारण चालू आहे विरोधकांमधून ते त्याकडे कसं बघता तुम्ही? विरोधक हे जे काय त्यांची राजकारणाची किंवा काय विकासात्मक कामाकडे लक्ष न देता जाहीर आरोप करणं, बिनबुडाचे आरोप करणं या ठिकाणी ते राजकारणाच्या खालची पातळी विरोधकांनी गाठलेली आहे। विकासात्मक कामावरती बोललं पाहिजे की त्यांना 5 वर्ष संधी होती, 5 वर्षामध्ये त्यांनी काय दिवे लावले? आम्ही तरी 14 ते 19 जे काही कामं केले ते जनतेसमोर आहेत आणि म्हणूनच जनतेचा जो विश्वास आहे तो विश्वासामध्येच आज जनता आमच्या सोबत आहे आणि विरोधकांना आरोप प्रत्यारोप करत असताना आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र हे विरोधकांनी हाती घेतलेलं आहे। जनता पूर्णपणे त्यांना ओळखून आहे। या सर्व घडामोडीमध्ये या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या 500 रुपये प्रति टनाप्रमाणे पैसे हे कारखान्याने या दोन्ही कारखान्याने या ठिकाणी लुटलेले आहे शेतकऱ्यांना आणि तेच पैसे आता या निवडणुकीमध्ये जनतेला या ठिकाणी प्रचारामध्ये वापरत आहेत। त्यामुळे जनता ही त्यांना ओळखून आहे आणि निश्चितच या ठिकाणी जनता प्रत्येकांना त्यांची जागा दाखवणार आहे। भविष्य काळामध्ये आपला विजय निश्चित आहे असं वाटतं? आपल्या तिरंगी लढत होते या ठिकाणी होते, त्यामध्ये कोणाचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? तिरंगी लढत आहे विधानसभेमधली ही साखर सम्राटांच्या विरोधातली ही लढत आहे आणि साखर सम्राट हे दोघेही माझ्या विरोधातले जे उमेदवार आहे दोघेही साखर सम्राट आहे। त्यामुळं ग्राहकांच्या विरोधात मुरकुटे ही अशी एकमेव फाईट होणार आहे। परंतु मग आता एका बाजूने त्यांना पण पक्षाकडून तिकीट आहे, ते पण दावा करतायत आमचा पण विरोध आहेच, आम्ही कुठेही साठलोट नाही तुमचं वगैरे असं विठ्ठलराव लंगे पण हे करतायत। त्यांच्याकडे कसं बघता तुम्ही? जनतेला ऊसाच्या संदर्भामध्ये प्रश्नासंदर्भामध्ये कारखानदारांनी दोघांनी लुटलेलं आहे, गडाखानी आणि गुन्हेगारी आणि जे काय
महायुतीतले उमेदवार जे आहेत शिवसेनेचे हेही त्यांच्याच कारखान्यातले संचालक असल्या कारणाने हे सख्खे मावस भाऊ आहेत आणि हे सख्खे मावस भाऊ त्या जे काही शेतकऱ्यांना जो लुटलेला आहे किंवा या ठिकाणी शेतकऱ्यांवरती जो अन्याय आहे त्यामध्ये हे दोघंही सहभागी आहेत. त्याच्यामुळं एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांच्या. त्यामुळं विषयच राहत नाही त्यांचा की या ठिकाणी जनता त्यांना स्वीकारेल, जनता त्यांना स्वीकारणारच नाही. जनता या तालुक्यामध्ये जे काय 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे ते केवळ आणि केवळ विरोधकांचा आमदार नसल्यामुळं 14 ते 19 विरोधकांचा आमदार असल्या कारणाने शेतकऱ्यांना राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे भाव होते तेच भाव या तालुक्यामध्ये मिळालेले आहेत. परंतु 19 ते 30 तसं झालेलं नाही. 500 रुपये, 400 रुपये, 300 रुपये हे सातत्याने जो आलेख एक दरवर्षीचा हा आलेख आपल्या समोर असताना एवढे भाव कमी या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला आहे. त्यामुळे शेतकरी यांना पूर्णपणे ओळखून आहेत आणि शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे की साखर कारखानदार हे जे काही प्रस्तावित आहे त्यांना आमदारकी खासदारकी द्यायची नाही. पुढे भविष्य काळामध्ये आता 4 ते काही 20 तारखेपर्यंत काही प्रहारचा वेगळा निर्णय कोणाचा पाठिंबा देण्यासाठी होऊ शकतो. हा जो विषय आहे तुमचा हा लोकशाहीला धरून नाहीये. आम्हाला या ठिकाणी जनतेने या विधानसभेमध्ये अपक्ष उमेदवारी करण्याचं या ठिकाणी पाठिंबा निश्चय केला होता की आपण उमेदवारी केली पाहिजे. आम्हाला या ठिकाणी आग्रह धरला होता आणि मग आम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेत असताना प्रहारचे नामदार बच्चू कडू साहेब यांनी आम्हाला आधार दिलेला आहे. त्यांनी आधार दिल्यानंतर आज प्रचाराचा शुभारंभ होत असताना प्रचाराचा शुभारंभ नेवासा येथून झाला, श्रीशेखर देवगड येथे झाला, श्री शिंगणापूरला झाला. या सर्व प्रचाराच्या या कार्यक्रमामध्ये जनतेचा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी असल्या कारणाने या ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची वाळू बसलेली आहे आणि त्यामुळे विरोधक हे अपप्रचार करत आहेत. मीडियाने देखील त्यामध्ये लक्ष घालू नये. वस्तुस्थिती अशी आहे की जनतेचे कोल घ्यावा. आजही आमच्या सोबत जे काही कार्यकर्ते आहेत यांचं देखील आपण मनोगत ऐकून घेतलं तर तुम्हाला कळेल की या ठिकाणी जनतेने आम्हाला या ठिकाणी उमेदवारी करण्याचा आग्रह धरलेला आहे. त्याच्यामुळे पाठिंबा तर त्यांनी विसरूनच जावा, परंतु जनता त्यांना घरी बसवण्याशिवाय राहणार. न्यूज सुपरमनसाठी निर्मला शिंदे, नेवासा.